नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे पृथ्वीराज मोटर्समध्ये न्यू हॉलंड डीलरशिप आहे मित्रांनो, न्यू हॉलंड ट्रॅक्टरची शेवगावमध्ये. आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत न्यू हॉलंडचा नवीन जो स्मार्ट लुकमध्ये ट्रॅक्टर आलेला आहे. मॉडेल आहे 3032 न्यू हॉलंड TX. हे जे आहे ना मित्रांनो, नवीन सिरीज आलेली याच्यामध्ये आता न्यू हॉलंडची. ट्रॅक्टरमध्ये लुक जर बघितला ना तर तोच मेंटेन ठेवलेला आहे. न्यू हॉलंडचा जो पहिल्यापासून लुक आहे ना तो मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे न्यू हॉलंड कंपनीनं. पहिल्यापासून असाच लुक येतो मित्रांनो, पण याच्यामध्ये चेंजेस काय ना थोडंसं मग जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी याच्यामध्ये ॲड झालेली आहे. आणि स्टिकरिंग जी आहे ना ती चेंज केलेली आहे न्यू हॉलंड कंपनीनं. पहिली थोडीशी वेगळी स्टिकरिंग येत होती आणि आता ह्यावेळेस थोडी चेंज करण्यात आलेली आहे स्टिकरिंग. या साईडनं पण तुम्ही पाहू शकता. ट्रॅक्टरमध्ये हेडलाईट्स जर बघितले ना तर हॅलोजन टाईप हेडलाईट्स दिलेले आहेत आणि समोरून एअर सर्क्युलेशनसाठी जाळी दिलेली आहे आणि फ्रंटलाच बॅटरी दिलेली मित्रांनो. बॅटरी बॉक्स जो आहे तो फ्रंटलाच ॲडजस्ट केलेला आहे. पुढं आपलं बंपर वगैरे लावण्यासाठी, वजन वगैरे लावण्यासाठी जागा दिलेली मित्रांनो. ॲक्सेल जर बघितलं ना मित्रांनो तर हा ॲक्सेल आहे, हेवी ॲक्सेल आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आणि आता तुम्ही स्टेअरिंग जर बघितले ना तर पॉवर स्टेअरिंग आहे, सिंगल ॲक्टिव्ह पॉवर स्टेअरिंग दिलेली. पण जो हायड्रोलिक जो असतो ना याच्यामध्ये सिलेंडर तो पुढच्या साईडनं यांनी जो आहे ना तो पुढच्या साईडनं यांचा लावलेला आहे मित्रांनो. हा हायड्रोलिक जो आपण सिलेंडर म्हणतो पुढं असतो. कधी कधी म्हणजे तुम्ही जर बघितलं ना तर हायड्रोलिक सिलेंडर जो असतो तो याच्या साईडला असतो, बॅक साईडला, पण याच्यामध्ये फ्रंट साईडला हायड्रोलिक सिलेंडर दिलेला आहे मित्रांनो. याची टायर साईज जर बघितली तर पुढचा जो टायर आहे तो 60016 या साईजमध्ये पुढचा टायर दिलेला आहे मित्रांनो. आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिनविषयी बोलूया. या ट्रॅक्टरमध्ये ना बोश कंपनीचा इनलाईन फुल पंप येतो आणि 3 सिलेंडरसोबत येतो हा ट्रॅक्टर मित्रांनो. हा जर ट्रॅक्टर बघितला तर 37 HP आहे आणि CC जर बघितली तर 2365 CCचा आहे. जसं की मी तुम्हाला म्हणलो 3 सिलेंडरसोबत येतो. RPM जर बघितले ना तर 2000 रेटेड RPMवर हा ट्रॅक्टर काम करतो आणि 137.4 Nmचा टॉर्क या ट्रॅक्टरमध्ये दिलेला आहे मित्रांनो. तुम्ही ट्रॅक्टरचा इंजिन सेटअप आहे तो पाहू शकता. अशा प्रकारे याचा सेटअप केलेला आहे पूर्ण. आणि आपलं एअर फिल्टर जर बघायला गेलं ना तर याच्यामध्ये ऑइल बाथ टाईप एअर फिल्टर येतं, तुम्ही पाहू शकता. आणि जे इंजिन आहे ना ते सिम्सन कंपनीचं आहे, मेड इन इंडिया, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या ट्रॅक्टरमध्ये ना इन हुल्ड मफलर आणि जो सायलेन्सर आहे तो इन हुल्डमध्येच आहे, तुम्ही पाहू शकता याची डिझाईन. ट्रॅक्टरचा प्लॅटफॉर्म बघू शकता तुम्ही. प्लेन तर नाही मित्रांनो, पण स्पेसफुली प्लॅटफॉर्म दिलेला आहे, साईड शिफ्ट गिअर असल्यामुळेच. आणि तुम्ही बघू शकता साईडचं सीट जर बघितलं तर ॲडजस्टेबल सीट दिलेलं आहे. प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी सिंगल स्टेप फूट स्टेपर दिलेला आहे. जो कॅबिन लुक आहे ना तो अशा प्रकारे याचा. आणि एक गोष्ट मित्रांनो, 25 वर्ष कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो न्यू हॉलंडला आपल्या भारतामध्ये. ट्रॅक्टरचा डॅशबोर्ड बघू शकता, ॲनालॉग प्लस डिजिटल मीटर या ट्रॅक्टरमध्ये येतं. स्टेअरिंग जर बघितले मित्रांनो तर एक कॉम्पॅक्ट साईजमध्ये स्टेअरिंग दिलेली आहे. मध्ये जो आहे न्यू हॉलंडचा लोगो दिलेला आहे. साईडला याची इलेक्ट्रिक सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी काही स्विचेस दिलेले आहेत, या साईडला पाहू शकता तुम्ही. या साईडला आपले इंडिकेटरसाठी आणि खालच्या साईडला पण आहेत पुढच्या हेडलाईटसाठी. गिअरबॉक्स जर बघितला तर या ट्रॅक्टरमध्ये 8+2 गिअरबॉक्स येतो, 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्ससाठी. साईड शिफ्ट गिअरबॉक्स आहे मित्रांनो, कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स दिलेला आहे. तुम्ही लिफ्ट सेटिंग बघू शकता, PC आणि DC लिव्हर सेटिंग. लिफ्टोमॅटिक सिस्टीम दिलेली मित्रांनो, ही लिफ्टोमॅटिक सेटिंग याच्यामध्ये ना जी आपली डिझेलची टाकी आहे ती फायबरची दिलेली मित्रांनो. आणि याची कॅपॅसिटी आहे 42 लिटरची मित्रांनो. मागचा जर टायर बघितला तर या ट्रॅक्टरमध्ये मागचा जो टायर आहे तो 13/6/28 या साईजमध्ये येतो. ट्रॅक्टरच्या बॅक साईडविषयी बोलूया. याच्यामध्ये लिफ्ट कॅपॅसिटी जर बघितली तर 1100 किलोग्रामची लिफ्ट पाहण्यात भेटते. याच्यामध्ये जो ॲक्सेल आहे मागचा तो प्लॅनेटरी ड्राईव्ह रिडक्शनमध्ये येतो. प्लॅनेटरी रिडक्शनमध्ये मागचा ॲक्सेल दिलेला आहे मित्रांनो. याची तुम्ही हे बघू शकता, पोझिशन सेटिंग बघू शकता. हायड्रोलिक उपकरण ऑपरेट करण्यासाठी ना ह्याच्यामध्ये एक DC वॉल दिलेला आहे. सीटच्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक रिफ्लेक्टर दिलेलं आहे, टॉपलिंग वगैरे. मित्रांनो याची टेल लाईट्स डिझाईन पाहू शकता तुम्ही. कंपनीकडून 6 वर्षाची वॉरंटी आलेली ट्रॅक्टरमध्ये.
पलाव लाईट आहे मागचं, ब्लॅक लाईट. या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो जो PTO आहे तो 33 HP दिलेला आहे. MR PTO आहे मित्रांनो, मल्टी रिव्हर्स स्पीड PTO. मित्रांनो हा होता आजचा जो रिव्ह्यू आपला. मी तुम्हाला सांगितलं सगळी याची जेवढी इन्फॉर्मेशन तेवढी मी तुम्हाला सांगितली. आणि हा जो ट्रॅक्टर आहे तो 30-32चा आहे मॉडेलमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद.